आता थेट जाऊयात, बच्चू कडू बोलतायत तिथे. पाहावं असं एकंदरीत जे चित्र उभं केलं जात आहे ही शेतकऱ्यासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कारण आज माझ्याकडे येणारे मॅसेज जर पाहिले तर भाव भेटल्याने हे दुष्काळापेक्षा जास्त नुकसान आहे आणि मागील 2 वर्षापासून भाव भेटत नाही आणि म्हणून शेतकरी मरत आहे. आता हे फडणवीस साहेबाच्या लक्षात आलं पाहिजे, हा विषय महत्त्वाचा आहे. म्हणून मी आमंत्रणही दिलं की आता आमची जे मराठवाड्यात यात्रा निघणार आहे त्या यात्रेत राजसाहेबांनी यावं आणि शेतकरी म्हणून संबोधित करावं. काकरी आमचं तर शेतकऱ्यांचं आमचं स्वप्न आहे का मुंबई अनेक वेळेस बंद होताना आम्ही पाहिली, ती शेतकऱ्यासाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे. आमचा तोही उद्देश हे आहे का किमान अर्धा 1 तास 2 तास मुंबईनं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं. कारण ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि या राजधानीतूनच आमच्या शेतकऱ्याला एक दिलासा देणारा आवाज निर्माण व्हावा, त्या अपेक्षा आमच्या राजसाहेबाकडे आहे. बच्चू भाऊ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात राज ठाकरेंनी गेल्यावेळी येत्या काळात तुमच्या आंदोलनाला नवं बळ आणि त्याचं स्वरूप व्यापक होईल का मनसेच्या या पाठिंब्यामुळे? बिलकुल. मला असं वाटते का हा विषय एका पक्षाचा नाहीच आहे आणि एका जातीचा आणि एका धर्माचा नाही आहे. कारण शेतकरी हा सगळ्या जाती धर्मात पक्षात आहे. त्याच्यामुळं मनसेनं ज्या पद्धतीनं समोर आलं तर निश्चितच बळ भेटेल. आमचा अजेंडा हा निवडणुकीचा नाही आहे. मरणारा शेतकरी वाचवायचा आहे. तो रोज एखाद्या काय म्हणते भुके असलेल्या वाघासमोर उभा असतं शेतकरी. तर कधी त्याचा जीव जाईल ना काही सांगता येत नाही. राजकीय अजेंडा नाही असं तुम्ही म्हणता, मात्र एकत्र आले तर राजकीय बळ मिळालं तर तुम्ही अधिक शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकाल. राजकीय ताकद एकत्र मला वाटतं त्यावर बोलणं काही उचित राहणार नाही. आम्ही जर म्हटलं का हे आंदोलन जात धर्म पक्ष विरहित कसं करता येईल, कारण राजकारणापेक्षा आम्ही राजकारण त्या शेतकऱ्यासाठीच करायचं असेल तर आता पहिले शेतकऱ्याला न्याय भेटावा. मग मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल किंवा दिव्यांग बांधव असेल, यांना न्याय हा 75-80 वर्षापासून उपेक्षित आहे. त्याच्या चुलीवर राजकारणी भाकरी शेकाच्या मी या मताचा नाही. संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर छोटे छोटे जे पक्ष आहेत ते जर एकत्रित त्यांनी आपली मोड बांधली तरच शासनाच्या समोर आव्हान निर्माण करू शकतील आणि त्या दृष्टीनं काही बोलणं झालं. तुम्ही सांगा, आता निवडणूक आयोग म्हणतो आम्ही व्हीव्हीपॅटही देत नाहीये. मग आता राहिलं काय? निवडणूक केल्यापेक्षा भाजप कार्यालयातच ठपके मारा आणि निवडणुका करा. म्हणजे सगळ्यात मोठं आज भय जे आहे, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला मतदाराला विचारलं तर ते EVM मशीन असेल तर तुम्ही कशाला लढता निवडणुका, अशा प्रकारच्या भावना तयार होत आहे देशा राज्यात. भागामध्ये जेव्हा निवडणुका होतील तेव्हा मनसे आणि प्रहार एकत्रित तो मला वाटतं तो आता विषय एकत्र करण्यात काही अर्थ नाही. हा एक चांगला संदेश जाऊ द्यावा. आता त्याच्यात तुम्ही कालवा केला तर तो माझा शेतकरी दिव्यांग बाजूला पडू नये. मला वाटतं तो विषय आज घेणं काही फार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी काय मत व्यक्त केलं? सकारात्मक शेतकरी म्हणून त्यांचा अभ्यास याच्यामध्ये बराच आहे आणि एक खंत आहे का शेतकरी एकत्रित येणं हाच सगळ्यात मोठा कठीण विषय आहे. ते खंत त्यांची आहे. शेतकरी एकत्र होत नाही, झाला एकत्र तर मग तो राजकारणात एकत्र राहत नाही. निवडणुकीत जसं आपण पाहतोय का शरद जोशी सारखा माणूस शेतकऱ्यांनी पाडलाच ना आखरी. हे दुर्दैवच आहे शेतकऱ्याचं. कसं आहे म्हणजे ज्या झाडाला पाणी घालायचं त्याचं डांग आपल्याच घरावर पडायची अशी व्यवस्था लढतोय. किंवा राजू शेट्टी असेल, रघुनाथजी असेल, सगळेजण लढतात. पण ते जे शेतकरी म्हणून लढले ते राजकारणात मागच राहिलेले आहे. पण तरी तो लढा उभा राहावा राजकारण बाजूला ठेवून, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्ही यात्रा कधी काढताय आणि तुम्ही निमंत्रण दिलंय तर त्यावर मनसे आता 9 तारखेचं आमचं ते म्हणते गणपतीनंतर ते बाळासाहेब सांगन तुम्हाला, गणपतीनंतर त्यावर ते बोलेल. परंतु मला असं वाटतं का आत्ता आमचं 9 तारखेला रक्षाबंधन आहे. आम्ही वेदनेची राखी बांधणार आहोत सरकारला, मोदी साहेबांना, देवेंद्रजीला. त्यांचे मुखाटे लावून सगळ्या आत्महत्याग्रस्त महिला 9 तारखेला वेदनेची राखी त्यांच्या हाताले बांधू. कारण ती काही लहान गोष्ट नाही आहे. रोज आकडा 10 ते 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आजही आम्हाला नोंदणीकृत होतं. तर रोज 10-15 लोक जर
मृत्यू कळत असेल तर ही म्हणजे एखाद्या युद्धामध्ये एवढी आकडेवारी नसतं, तेवढी आकडेवारी सरकारच्या धोरणामुळे निर्माण होत असेल तर हा गंभीर विषय आहे. आणि म्हणून ते राखी आम्ही 9 तारखेचं राखीचं आंदोलन झालं की आम्ही 10ला प्रेस घेऊन सांगू. सर एक हिंदी में नांदगाव साहेब आज बच्चू कडू आले होते, राज ठाकरे यांची भेट झाली, त्यांनी निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे त्यांच्या यात्रेमध्ये मनसे अध्यक्षांना सहभागी. प्रतिक्रिया आहे तुमची आणि कशा पद्धतीने येत्या काळात प्रहार आणि मनसे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एक आलेली दिसते? तुम्हाला कल्पना आहे की काही दिवसापूर्वीच बच्चू कडू साहेबांचा अमरावती त्या भागामध्ये प्रचंड असं शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं त्या ठिकाणी त्यांनी पदयात्रा काढली होती. आणि त्या पदयात्रेमध्ये ज्यावेळेला बच्चू कडू साहेबांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेला साहेबांनी मला स्वतःलाच आणि तिकडच्या सगळ्यात आमच्या कार्यकर्त्यांना त्या पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा तो लढा होता, त्या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पाठवलं होतं. त्यावेळेला आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी चक्काजाम आंदोलन पण केलं होतं. त्या चक्काजाम आंदोलनाला सुद्धा आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला होता. आणि त्याच वेळेला बच्चू कडू साहेब म्हणाले होते की मला राजसाहेबांची पण भेट घ्यायची आहे आणि मला पुढची पण कशी काय आखणी आहे ती करायची आहे, कारण ते एक लढाऊ माण्याचा माणूस आहे आणि त्यांना वाटतं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून. ही त्यांची भावना आहे आणि ती भावना चुकीची नाही, कारण शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून वाटते ना की आपल्या आईवडिलांना न्याय मिळायला पाहिजेत म्हणून, पण त्यांना न्याय मिळत नाही. अशा प्रकारची समस्त शेतकऱ्याची भावना असल्यामुळे आज सकाळीच ते साहेबांची वेळ घेऊनच आले होते. त्याप्रमाणे आज साहेबांच्या ते जवळजवळ 1.5 तासाची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये त्यांनी साहेबांना येणाऱ्या काळामध्ये ते आता परभणीपासून तिकडं मराठवाड्यात दौरा करतात, मागच्या विदर्भाचा होता, आता मराठवाड्यामध्ये ते परत शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि दिव्यांगांचा विषय आहे, तो सुद्धा एक महत्त्वाचा विषय. असे 2 विषय घेऊन ते आले होते साहेबांकडे आणि त्यांनी सांगितले की आता आम्ही परत परभणीपासून आमचा दौरा आम्ही पदयात्रा चालू करतो आहे, तर त्या पदयात्रेमध्ये आपण जर आलात तर फार बरं होईल. त्यानंतर तिकडे एखादी मग शेतकऱ्यांसाठी एक उत्तम प्रकारची आपल्याला सभाही घेता येईल, अशा प्रकारचं त्यांनी साहेबांना विनंती केली. आणि मला वाटतं साहेबांनी सुद्धा त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या नेतेमंडळीशी ताबडतोब चर्चा करतो आणि नंतर तुम्हाला आम्ही त्याच्या प्रकारचा निरोप देतो. एक अभिनव मोर्चाच्या संदर्भात ते बोलले की मुंबई सुद्धा देशाची आर्थिक राजधानी सुद्धा जर शेतकऱ्यांसाठी अर्धा तास 1 तास बंद राहिली तर खूप मोठा संदेश जाईल. त्या दृष्टीनं मनसे काही प्रयत्न? बिलकुल आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहोत. मुंबई शहरात किंबहुना महाराष्ट्रामध्ये, मुंबईत आलीच महाराष्ट्रामध्ये, एक शेतकऱ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्र काय मुंबईसुद्धा बंद करायला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण त्यांची मागणी आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांना वाटेल की नाही मुंबई देशाची राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे, ती सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि मनसेचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा. शेकाप असेल किंवा मग इतर प्रहार संघटना असेल, छोट्या मोठ्या पक्षासोबत मनसेची जवळीक वाढण्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वेगळे गणित पाहायला मिळतील का? मला असं वाटतं होईल का? मला असं वाटतं की आता बच्चू भाऊंनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे हा लढा आता शेतकऱ्यांचा आहे. त्या लढ्याच्या दृष्टीने आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, त्या निवडणुकांमध्ये चढ उतार असतोच, परंतु तुम्ही प्रत्येक वेळेला जर निवडणुका त्याला संदर्भ जोडणार असाल, कधी कधी काय होतं, सगळ्यात पहिलं मतं एकमेकांची मनं जुळायला लागतात. मनं जुळे, विचार जुळे की त्याच्यातून काही घटना घडत असतात. त्याप्रमाणे आता निदान आपण एकमेकांना भेटून त्या विषयाकडे तर काही घेऊन चाललेलो होता. तर परवा आम्ही वर्धापन दिनानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या गेलो होतो, तिथे तर सगळ्याच पक्षाची लोकं होती. अरे काही युती झाली असं नाही होत ना, आघाडी झाली असं होत नाही. आता तिथे युतीतले संजय राऊत पण होते, आघाडी त्या युतीतले शशिकांत शिंदे पण होते, सगळेच होते, असं होत नाही. परंतु हळूहळू काही गोष्टी त्याला वेळ काळ लागतो. त्याप्रमाणे काय होईल ते आज तरी सांगू शकत नाही. सुरुवात झाली का असं म्हणायचं? आता विचारांची देवाणघेवाण तर चालू आहे, विचारांची देवाणघेवाण समाजासाठी चालू आहे, कामगार वर्गासाठी चालू आहे, शेतकऱ्यांसाठी चालू आहे, काय या सगळ्या विषयासाठी, दिव्यांगांसाठी चालू आहे. आणि त्यामुळे पुढे पुढे काय होते पाहू. नांदगावकर साहेब, या व्यतिरिक्त इतर राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया हवी आहे. काल कबूतरखान्यांचा जो विषय झाला आहे, शासनानं जे कबूतरखाने एकीकडे बंद करण्याचे प्रयत्न केले जात होते, उलट आता त्या कबुतरांना खाऊ घालण्याची जबाबदारी सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर येऊन पडलेली आहे. कुठेतरी धर्माचं किंवा समाजांचं, भाषांचं राजकारण कबूतरखान्यावरनं केलं जातं. मला असं वाटतं की आपण बुद्धया मांडणारी माणसं, जीवदया पाळणारी लोक आहोत.
त्यामुळे कबूतर हा सुद्धा एक पक्षी आहे, त्या पक्षाला सुद्धा अन्न मिळाले पाहिजे. पण त्यासोबत पर्यावरणाचा नाश झाला नाही पाहिजे आणि शिवाय लोकांच्या आरोग्यासुद्धा हानी झाली नाही पाहिजे. त्याचं कारण असं की कबुतरांमुळे लोक जे काही दाणे टाकतात त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतोय. त्याने म्हणजे श्वासाची वगैरे श्वासप्रक्रिया वगैरे त्याच्यात फारच लोकांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचे आता माझ्या लालबाग परळमध्ये पण 2-3 ठिकाणी बंद करण्यात आले आणि तशा प्रकारचा कोर्टाचा निर्णय झालेला आहे. त्याच्यावरती आता राज्याचे मुख्यमंत्री काहीतरी निर्णय घेत आहेत. पण तो निर्णय घेत असताना त्यांनी सामान्य माणसासुद्धा डोळ्यासमोर ठेवली पाहिजेत की जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही. या भावना डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी निर्णय घ्यावेत असं मला वाटतं. कबूतर खाण्यांना थेट विरोध करणारे मुंबई महानगरपालिका उद्या कदाचित सॉफ्ट कॉर्नर दाखवू शकते, कारण कार मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले तर पॉझिटिव्ह रिप्लाय दाखवू करायचे.